आजच्या खेळाडूंना एका बाजूला सोमटणे एका बाजूला वामनची टीम असेल. दोन्ही पनवेल विभागातील दोन्ही ताकदवर टीम एकमेकांसमोर. परंतु वामनची टीमचं होम ग्राउंड म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण आपण जर पाहायला गेलं नारपोली सोमटणे आणि तदनंतर दहिवली आणि या तीन गावांची ग्रामपंचायत आणि त्याचे माजी सरपंच आपण पाहतोय दीपकदादा पाटील त्यांच्या नावाने ही ट्रॉफी आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच सदस्य चषक 2025 डे नाईटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. आणि NPL धमाका नारपोली प्रीमियर लीग देखील संडेच्या दिवस रात्र ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा ती देखील आपल्या भेटी राहील. ही स्पर्धा जशी संपन्न होईल तशी लगेच आपण पाहायला गेलं दुसऱ्या दिवसापासून NPL ला सुरुवात. जे आयोजक आहेत ते अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच समालोचनासाठी ज्ञानेश्वर सर असतील, त्यांना नक्कीच आपण पाहू. त्यांना खूप सारी मेहनत घ्यावी लागेल NPL ला. आणि शेवटपर्यंत आपण पाहतोय सर्व आयोजक दीपकदादा पाटील असतील सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचची भरपूर आवड आहे आणि कित्येक मॅचमध्ये मी देखील पाहिलं, कित्येक आयोजनामध्ये ते आपण पाहिला भेट देताना आपण देखील पाहिलं. चांगलं दानशूर व्यक्तिमत्व. 3 ओव्हरची मॅच, यस शेवटची मॅच आजच्या रात्रीतील पाहायला मिळेल. आज आपण आवाज ऐकला कॉम्बॉक्समध्ये दिनेश पाटील बंधू बेलवली, तदनंतर आपण पाहिला देवेंद्र माई सर, तदनंतर आपण पाहिलं ज्ञानेश्वर सुद्धा मित्रमंडळ आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप चांगलं सहकार्य त्यांचं गेले आपण व्हायला गेला. स्पर्धा अशी सुरू झाली, त्यांचा आवाज आपण ऐकतोय. सर बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सोमटणे टीम आता वेल जास्त घेऊ नका, चला बॅटर पाठवा लगेच. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 3 ओव्हरची मॅच, 15 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असेल. एका सत्रासाठी 10 मिनिटांमध्ये 2 षटका कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर ही सूचना असेल, लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संदीप पाटील सचिन मुंडे ही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही दाखल झाल्या. सोमटला म्हटलं की मुंडे परिवार जास्त पाहायला मिळतो आणि आपण पाहायला गेलं पाटील देखील, परंतु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. सुजित आता त्यांना जाऊ द्या, तुम्ही देखील बॉल पटकन देऊ द्या, बॉल पटकन देऊ द्या. सुजित म्हटलं तर बोल बच्चन, ते 12वे प्रतिनिधी बराच वेळेला आम्हाला भेटलेत आणि आमचे चांगले मित्र देखील झालेत. सुजित मोरे पुढच्या वर्षीमध्ये नारपोली टीमच्या प्लेइंग 11 मध्ये ते दिसतील. तेवढी मेहनत त्यांना घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्समध्ये आपण पहा नक्कीच ज्ञानेश्वर सर आपला जोडले गेले. खूप चांगला आवाज आपण त्यांचा ऐकला, हिंदी मराठी दोन्हीमध्ये खूप चांगला आवाज. आणि आपण पाहायला गेला मराठी तसं हिंदीवरती चांगलं प्रभुत्व. कारण हिंदी समालोचन करणं वाटकं तितकं सोपं नाही आहे. आम्ही प्रयत्न देखील कधी केला नाही, कारण आपण पाहिला हिंदीमध्ये शब्द आठवणं म्हणजे अगदी डोक्याला जोर देण्यासारखं आहे. आणि ते शब्द आपण ऐकतोय आणि खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकलं. सातत्यानं कित्येक वर्ष, आम्ही नौके आहोत परंतु कित्येक वर्ष त्यांनी देखील आपण पाहायला गेलं समालोचन केलं. सुजित मोरे बॉल बॉय म्हणून खूप सारी मेहनत त्यांची राहिली. परंतु मॅचला सुरुवात होती या स्ट्राइक एंडवरती बॅटर संदीप पाटील, नॉन स्ट्राइक एंडवरती सचिन मुंडे, बॉलिंग ट्रॅकवरती मोसीम शेख. हा बॉल आपण पाहायला गेला, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फर्स्टला आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल प्राप्त झाली. सर लेग बाईजच्या स्वरूपात बॅट लेग बाईज, यस थँक्यू सर. लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. आपण पाहायला गेलं पॅटच्या सहाय्यातून अद्यापही एकही धाव आली नाही आहे. पहिली धाव आली आपण पाहायला गेलं लेग बाईजच्या स्वरूपात आणि एक धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या सोमटणे टीम. 40+ लेजंड या बस एकमेकांसमोर. मोसीम शेख, बायखरमॅनचा खेळ तसाच राहिला. जेतू दादा काय कमालीचा खेळ राहिला. तुमचे बंदे असते ऋषी, त्यांचा देखील खूप चांगला खेळ राहिला. आणि आपण पाहिलं सोमटणे टीम देखील चांगला खेळ करून आले. या विभागातील 40+ ताकदवर टीम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या टीम याबस बॅटर लढत देत्या पलाड्या वाऊंजे टीमच्या समोर. याबतचा बीट केला बॉलला, सलगचा दुसरा बॉल बीट केला अगदी सचिन मुंडे यांना. मोसीम शेख आपण पाहतोय कमाईचा गोलंदाज आहे. तब्बल त्याच्या नावावरती 5 बाईक आहेत. अगदी 5 बाईक म्हणजे कायचं काम नाहीये.
शशी आपण पाहतो, शशी मुंडे स्ट्राइक इन वरती मोसीम शेख. याबतचा बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. यस, मी डॉनला क्लिअर करत बॉल चाललाय सीमा पार. या बॉल वरती धावा येतील 4 4 आणि 4. थँक्यू. 4 धावा या बॉल वरती आल्यात. टीम पोहोचली आता 5 अंकावरती. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. प्राप्ती लाईव्ह इव्हेंट आपण पाहतोय. ही खूप चांगली वाहिनी, क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे प्राप्ती लाईव्ह इव्हेंट. आणि या टीमचे आपण पाहायला गेलं या लाईव्हचे सर्व जितू दादा गोंधली असतील. आपण पाहिला की या वाहिनीला सपोर्ट करा, कारण मराठी माणूस आपला पुढे गेला पाहिजे. पाय ओढण्याऐवजी हात ओढा, आपलाच मराठी माणूस पुढे जाईल. त्यामुळे आपण पाहिला सबस्क्राईबचं बटन काहीच आहे मित्रांनो. सबस्क्राईबचं बटन दाबा आणि या वाहिनीला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, वेगवेगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. आपलाच माणूस पुढे गेला पाहिजे. परंतु टीमची टोटल 6. बॉल फुल टॉस होता अलोंग द कार्पेट. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल चालला वाऱ्याच्या वेगानं कार्पेटला गुदगुल्या करत सीमा रेषा पार. आणखी निकाल आहे दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. माफ करा, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. यस, 10 धावा, माफ करा, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. चला फील्ड लगेच सेटअप करा. धावा धावफलकावरती लागल्यात. अरे पाटील ऑफिस स्कोरर म्हणून आपण समवेत जोडले गेलेत. खूप चांगली स्कोरिंग आपण पाहिल्या. त्यासोबत आपण पाहिला सुजित मोरे या सर यांचं देखील आपण पाहिला खूप सारी मेहनत राहिल्या. आर्यन पाटील खरंच रायझिंग स्टार कित्येक पाहिलेत. नार्बल्डिंग यंगस्टर विशाल मस्कर, तो देखील एक चांगला खेळाडू. रोहन मस्कर, बॉल द्या चला. सुजित बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. रोहन मस्कर सारखा चांगला खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू कित्येक पहिले. नरेंद्र मस्करला आपण पाहतो. वासुदेव पाटील असतील, खूप चांगले खेळाडू या टीम मध्ये. त्यासोबत आपण पाहायला गेले यंगस्टरना घेऊन टीम उतरल्याने या वर्षामध्ये जनमान मसोबा नारपोली टीमला कित्येक मित्र स्पर्धेमध्ये घवघवीत यश लाभलंय. त्याचं कारण आहे यंगस्टरनी यावेळेस चांगली केलेली कामगिरी, त्यासोबत एक्सपिरियन्सचा वापर. हे कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलं. आणि आपण पाहायला गेलं ऑन स्क्रीनवरती प्रेक्षक आपण पाहू शकतो. हे दर्दी प्रेक्षक आहेत. मला वाटतं सोमोटनेटचे असतील. म्हणजे शिवा दादा ऑन स्क्रीनवरती घरचे पाहत असतील आता तुम्हाला. थोडेसे टेन्शन मध्ये दिसतात, परंतु आपण आपल्याला टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 धावा. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. प्रकाश पाटील दाखल झाले दुसऱ्या षटकासाठी. परत पाटील आपण यष्टांच्या मागे पाहतोय ॲज अ कीपर म्हणून. चांगली कामगिरी त्यांची देखील राहिल्या. याबतचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. कॉटन बोल्टचा चान्स सोडलाय प्रकाश पाटील यांनी. परंतु यावेळेस काय घडलंय, रनआउटच्या स्वरूपात विकेट बहाल केली जाते. असं नाही तर तसं विकेट तर आली आहे ना. अगदी झटका बसतोय तो म्हणजे सोमवटना टीमला. शशी मुंडे यांच्या स्वरूपात पहिला धक्का. नक्कीच आपण पाहायला गेलं नारपोली म्हटलं की कित्येक खेळाडू, त्यामध्ये आपण पाहायला गेलं नरेंद्र मस्कर एक काल गाजवला, एक काल गाजवत आलेत. रन मशीन आता शांत बसले. नरेंद्र मस्कर विश्रांती करता, बरीचशी मेहनत त्यांची राहिली. आता निवांत आहेत, रिलॅक्स. मागाशी ते टेकडीवर होते, मॅचचा आस्वाद घेत होते. हां, तिकडे ते म्हणजे आपण पाहायला गेलं ग्राउंडची पाहणी देखील करत होते, ग्राउंडचा सर्वे. परंतु त्यांना खरं तर नरेंद्र मस्कर एक ब्रँड आहे नारपोलीचा. हां, मला वाटतं काहीतरी जिथे टीमला जास्त सपोर्ट असेल. मला देखील सांगू होते ही नावं घ्या. जावं आहेत का? तरच मला पण डबल ही नावं घ्या. जिथे टीम म्हणजे जावं आहेत म्हणजे सासऱ्यांची खातिरदारी केली असेल.
परंतु आपण पाहायला गेलं त्यांची टीम हारली. परंतु यावर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जितू दादा खूप खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप हास्य पाहायला मिळतंय, स्मित हास्य. कारण जेव्हा आपल्या गावची टीम खेळतोच प्रत्येकाला वाटत असतं टीम जिंकावी. परंतु आपण पाहतो, चला स्पीडअप करा आता. थोडी हसी मजाक होत राहील, परंतु वेळेचं बंधन आहे. टीमची टोटल 11 धाबा धावफलकावरती लागल्यात. आर्यन पाटील सांगतात चांगली ऑफिशियल स्कोअर आपण पाहायला गेलं. त्याचबरोबर चांगले खेळाडू म्हणून आपण नेहमीच पाहत असतो, त्यांना देखील धन्यवाद देऊया. अबतचा बॉल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. टप्पा पडला, बॉल थोडासा बाहेर दिशेने वलंग घेतला आणि बीट केले आवाज बॉलवरती. अविनाश मुंडे यांना खरं तर बीट केलं. टीमची टोटल तिथं स्थिरावली 11 अंकावरती. याबाबतचा बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसला, नो मान्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, 2 धाबा यस वेगानं जलद गतीनं कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीम पोहोचली आता 13 अंकावरती. 1-1 2-2 धाबा खूप महत्वाच्या आहेत सोमवारच्या टीमसाठी. पहिल्या सत्रामध्ये जितक्या जास्त धाबा जमण्याचा प्रयत्न असेल तितक्या जास्त धाबा जमण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला पाहिजे. कारण याच धाबा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये डिफेंड करायच्या आहेत. तुमच्या गोलंदाजांना आत्मविश्वास देणारी धावसंख्या तुम्हाला उभारायची आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्या हेतूने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायच्या. याबाबतचा बॉल, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेगला. सेकंड अटेम्प्ट, पडतात चढतात. हीच तर मजा आहे ना 40+ क्रिकेटची. तेच आपण पाहिलं. परंतु एकाच एंडकडे 2 बॅटर धावले होते. हसी मजाक ही मोये मुवमेंट होती. काय पाहायला मिळालं, या बॉलवरती 2 धाबा, क्षेत्ररक्षक पडले देखील. या ठिकाणी 2 क्षेत्र, एक बॅटर एकाच एंडवरती पाहायला मिळालं. आणि 40+ची मज्जा. नक्कीच अंपायर देखील असतात, आमचे स्मित असतात त्यांच्या चेहऱ्यावर देखील. टीमची टोटल 15 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. तो 1 धाव आरोग्यासाठी, हा 40+चा मंत्र. त्याच्यासाठी प्रत्येक खेळाडू आता आरोग्यासाठी नव्हे तर आपण पाहायला गेला आरोग्यासाठी तर आहेच, त्यासोबत गावासाठी झुंज. इथून जिंकले तर किमान 1 ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जा. 1 ट्रॉफी नाही तर गावाची शान असते. जे विरोधक असतात त्यांचे तोंड बंद करण्यासाठी एक उत्तम उदाहरण असतं. याबाबतचा बॉल पाहिलं जाईल. त्याच वेगवान होता, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. या बॉलवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. आधी टर्न करण्याचा प्रयत्न, या बॉलवरती वेगवान. यस रिव्ह्यू रेफर केलं वाईटसाठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी, ऑन फील्ड दिसेना अगदी योग्य आहे. जेव्हा आपण पाहिला ऑफिसर्स पॅनल असतात तेव्हा काहीच शाशंका नसते, कारण परंतु यापास टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे. 3 ऑफिसर मी पाहिलेत ना जवळून, कारण अद्यापही मी देखील टुर्नामेंट कित्येक केला त्यांच्यासोबत. नो टेन्शन असतं आयोजकांना. याबाबतचा बॉल लॉब केलाय, खूप अप्रतिम स्ट्रोक, स्वीट साऊंड द बॅट. बॉलला फाटला ऑन साईडला, सीमा अनुषा पार, आउट ऑफ द रोप, षटकार. बस फर्स्टला यशांच्या मागे आपण पाहतोय परेशदादा पाटील. एक मोठं नाव आहे, राजकारण क्षेत्र असू द्या परंतु क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. यशांच्या मागे त्यांना आपण पाहतोय. ऋषिकेश गोंधली स्टीअर केला हलक्या हातानं, सॉफ्ट हँडेड रनआउटची संधी आहे. यस इझिली यावस रनआउट पाहायला मिळतील आणि आणखीन एक धक्का रनआउटच्या स्वरूपात असेल सोमवटने टीमला. 40+चा क्रिकेट आपण पाहतोय. आज आपण पाहायला गेलं आयोजक देखील बरेचसे आपण पाहिला कारले गडावरती आपला पाहायला मिळाला असतील.
कारण आज एकविरा आईची मानाची पालखी आणि बरेचसे आयोजक आपल्याला आज इथे दिसत नाहीत, कारण त्याचं कारण आहे आज कार्ली गडावरती आयोजक आपला पाहायला मिळाला असते, परंतु यावेळेस खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य चषक डे नाईटचा महासंग्राम आपण पाहतोय. टीमची टोटल 21 अंकावरती दुसरा झटका बसला सोमटण्या टीमला. तिसरा आणि अंतिम षटकाचा खेळ सुरू आणि NPL नारपोली प्रीमियर लीग डे नाईट या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. याच मैदानावरती महातारा रंगेल. आपल्याला व्हॉट्सअपवरती आता वार सुरू झाले असतील. आमची टीम बारी तुमची बारी, आता गाणे टाकून हे वार आपल्याला जरूर पाहायला मिळाला असेल. त्यामध्ये सुजित मोरे पहिले असतील. यावरचा बॉल आपण पाहायला गेला तर नक्कीच गती परिवर्तन शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसला, गती कमी होती. सुजित मोरे यांना आम्ही काही बोलू शकतो, आमचे चांगले मित्र आहेत ते. हा सीझन त्यांच्याबरोबर आम्ही घालवला. यावेळेचा बॉल मिस टायमिंग. यस, शॉर्ट थर्ड मॅन फर्स्ट स्लीप मध्ये पकडला झेल. आणखीन एक तिसरा झटका बसतो सोमटण्या टीमला. अक्षरशः पहिल्या सत्रामध्ये हवी ठरलेत की का वाऊंजे टीमचे गोलंदाज, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत आहे. आणि आपण पाहायला गेलं तर नक्कीच 21 अंकावरती आणखीन एक झटका सोमटण्या टीमला बसतोय. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहायला गेला अद्यापर्यंत आपण जर पाहायला गेला 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 4 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही या गोलंदाजानं. नाव आहे ऋषिकेश गोंदले. एक गोंदले आमच्या साईडला बसलेत, जितू दादा गोंदले, प्राप्ती लाईव्ह इव्हेंटचे सर्व आणि त्यांचेच बंधू आपण पाहतो ऋषी गोंदले. बाय कमान आणखीन एक विकेटची संधी. कॅच ऑफ द नाईट, वॉटर कॅच कमालीचा. फर्स्ट स्लीप मध्ये कमालीचा झेल टिपला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पंकज पाटील. अगदी कमालीचा झेल टिपला पंकज पाटीलांनी. काय एफर्ट्स होते, स्वतःला झोकून दिलं आणि ही कॅच नव्हती तर अगदी आपण पाहिला ही मॅच होती की काय. कारण आपण पाहायला गेलं एकही धाव अजून खर्च केली नाही. याला लगातारच्या 2 विकेट 2 बॉलवरती अगदी मिळवल्यात ऋषी गोंदलीनं. ऋषिकेश गोंदली असं वाटत नाही 40 प्लसचे आहेत, यंग अजूनही दिसतात, परंतु काय कॅच रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. पंकज पाटील कमाईचा झेल त्याने टिपला, स्वतःला झोकून दिला बॉलवरती, नजर शेवटपर्यंत ठेवली आणि या रात्रीतील सर्वोत्तम कॅच ती मानली जाईल. काय एफर्ट्स होते. ऋषी गोंदली यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील आयोजकांच्या माध्यमातून, कॉम्बॉक्सच्या माध्यमातून. परंतु यावेळेस मैदान षटकाच्या दिशेने वाटचाल करतं. या बॉलवरती धाव आली नाही, विकेट आली तरी मेडन षटक असेल. ऋषी गोंदली बड्डे बॉय. यस, बड्डे बॉय ने केले कमाल. मेडन षटक फेकलंय या स्पर्धेतील 4थं मेडन षटक. ऋषी गोंदली बर्थडे बॉय आहे त्याच्या नावावरती. शेवटच्या षटकामध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही. 21 धावसंख्येवरती ब्रेकच लागला. सोमवटने टीमचा स्कोर काढला आणि तो काही सुटला नाहीच. आणि आपण पाहायला गेला 21 अंकावरती समाधान मानव गेलं पहिल्या सत्रामध्ये. अवघ्या 22 धावसंख्येचं लक्ष आहे ते म्हणजे आता वामनजे टीमच्या समोर. परंतु या क्लायमेटमध्ये आर्यन या धावा देखील खूप साऱ्या आहेत. कारण कित्येक वेळेला आपण पाहिलं ज्ञानेश्वर सर की आपण पाहिला ड्यू फॅक्टर मॅटर करतो. थंडीचं वातावरण आहे तेव्हा फ्रीली आत आपले फिरत नसतं, धावा या क्षेत्रामध्ये कमी येत असतात, चेसिंगला देखील प्रॉब्लेम होत असतो. पण या 22 धावा देखील कमी नाही. या सोमवटे टीम तुम्हाला आता लढावं लागेल. लढायचं कशासाठी? लढायचं आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी. ही ट्रॉफी नाही तर आपल्या गावाची शान आहे, ती आपल्या गावात घेऊन जायची असेल, आनंदाने मिरवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या 22 धावा रोखाव्या लागतील. बलाढ्य मोसिम शेख त्याच्या सोबतीला आपण प्रकाश पाटील असतील. आपण या खेळाडूंच्या समोर 22 धावा रोखता येतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण न थांबता, न थकता, न हारता जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच या प्रयत्नांच्या समोर नशीब सुद्धा नक्कीच हारत असतं. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. रोखायचे 18मध्ये 22, परंतु आव्हान आहे मोसिम शेख बाय कमान आणि त्याच्या सोबतीला आपण जरूर पाहू
ऋषिकेश गोंधली यांना रोखावा लागेल, त्यांना स्वस्तामध्ये बाद करावा लागेल. तो 18 मध्ये करायच्यात 22 म्हणजे टीमला. आणि हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती याच गावातील गोड आवाज. पहिलीच भेट आहे, परंतु आपण पाहायला गेला पहिल्याच भेटीमध्ये मी तर म्हणेन त्यांनी प्रभावित केलं. एक चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगलं मार्गदर्शन देखील त्यांनी आम्हाला केलं. ज्ञानेश्वर सर मनाच्या अंतकरणास धन्यवाद असेल. यस बॅटर पाठवा, चला चला बॅटर पाठवा. या ठिकाणी बसून समालोचन करणं सोपं आहे, त्यांना उभं राहावं लागतं कंटिन्युअसली. त्यांचा देखील विचार करा, ते देखील 40+ आहेत. आता पाहायला गेलं एक आमचे अनिल बागणे सर सोडले तर 2 आपल्या पंच द्वारकानाथ चोरगे आणि आपल्या दीपकजी पाटील 40+. आणि आपण पाहायला गेलं त्यांचा पण कंटिन्युअसली उभं राहणं तितकंसं सोपं नाही. आपल्याला 5 मिनटं उभं राहिले पाय दुखायला लागतात, हे मी अनुभवलं, आपण देखील अनुभवलं असेल. ते कंटिन्युअसली उभ्या असतात मैदानाच्या आतमध्ये, कंटिन्युअसली 1 2 3 4 देखील मॅचेस करत असतात. त्यांचं देखील आपण पाहायला गेलं त्यांच्यावरती देखील लक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण नेहमीच सांगत स्पीडअप करा. आमच्यासाठी, आयोजकांसाठी, अंपायरसाठी मॅच देखील महत्त्वाच्या असतात, परंतु आपण अंपायरचा देखील विचार करा. कारण मित्रांनो ते अक्षरशः देवासारखे आहेत. आमचे दीपक पाटील सर चांगला स्वभाव, हरिभक्त पारायण, कारण खूप गोड स्वभावाचे हे सर्व मंडळी आहेत. आमचे द्वारकानाथ चोरगे सर असेल, अनिल भोगणे सर असतील, भागणे सर असतील, ही चांगली सर्व मंडळी. ऑफिसर्स पाहण्याला खूप चांगलं आहे, A1 क्वालिटीचा मित्र म्हणेन. काय विभागामध्ये आपण पाहिला कित्येक स्पर्धा मी त्यांच्यासोबत केल्यात आणि अद्यापर्यंत मित्र म्हणेन अजून अद्यापही रेकॉर्ड असेल एकही डिसिजन त्यांचा आपण पाहायला गेला असा चुकलाच नसेल, कारण खूप सारा अनुभव त्यांना, खूप सारा क्रिकेट देखील केला, बराचसा अनुभव या क्रिकेटमध्ये ही मुरलेली मंडळी आपण पाहतो. चला मॅचला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती सुनील फोपेटा, एक नाव आपण ऐकलं असं रेग्युलर क्रिकेटमध्ये. रुपेश फोपेटा खूप मोठं नाव आहे, आक्रमक बॅटर. पण तेव्हा सुनील फोपेटा त्याच्या समोर मोहसिम सिंगल सॉफ्ट आणि स्टीअर केला बॉलला, कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. आमचे ज्ञानेश्वर सर खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं. परंतु यावेळेस आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती एक सिंगल आल्या, परंतु 22 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? तो इस बीच ये गेंद इस गेंद के ऊपर अटैक करने की कोशिश थी, खिलाड़ी गेंद के नीचे शॉट फाइनल क्षेत्र में, और यहाँ से बात करें यश तो ये कैच ड्रॉप हुआ है इस बीच मैदान के अंदर. ये कैच यश इस मैच का निर्णायक हो सकता है, कारण आजच्या रात्रीमध्ये पहिलीच मॅच आपण पाहिली. सो आपण पाहायला गेला नेरल कोलारे टीमचा तो सुमित होता, त्याची कॅच जरी सोडली त्याने 10 धावसंख्येवरती त्याने 50 अर्धशतक झलकावलं. म्हणजे कॅच महत्वाचे आहेत, पकडा कॅच जिंका मॅच, हा क्रिकेटचा मंत्र आहे. इस बार गेंद लॉफ किया, लॉन्ग ऑफ को क्लियर किया, गेंद यहाँ से गई सीमा रेखा के बाहर, नंबर आया 6. नक्कीच 6 धावा. हे चित्र आपण सातत्यानं पाहत होतो. आता परिजता पाटील देखील खुश आहेत, त्यांच्या टीमनं चांगला परफॉर्मन्स केला. 41 टायगर प्रीमियर लीग मध्ये आमच्या गावाचा एक खेळाडू त्यांच्या टीममध्ये होता, समीर मालकर. नक्कीच त्याची देखील निवड त्याच्यामध्ये केली होती आणि या टीमचे आपण पाहायला गेलं पुरस्कर्ते होते. आणि हेच आपण सातत्यानं पाहतो, जेव्हा जीवदान मिळतं ना त्या फलंदाजाचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल जो वाढला जातो आणि तो कशालाच घाबरत नाही. असं म्हटलं मेलेलं कोंबडा आगीला घाबरत नाही, त्या प्रकारची परिस्थिती. टोटल की बात करें तो टोटल 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं. यहाँ से अगर यश बात करें तो जो 22 रनों का पीछा करना है टीम वाउंजे को, तो सोमजा 11 सोमटने के जो गेंदबाज है सुनील पोपेटा, उस गेंदबाज को एक ही करना है, एक विकेट की तलाश जो है सोमटने टीम को वो खत्म करनी पड़ेगी इस मैच के अंदर. जर विकेट आली तर डॉट बॉल लगेचच येतील, हे गणित आहे क्रिकेटचं. विकेट येणं खूप गरजेचं आहे. परंतु यावेळेस पहा एक खेळाडू देखील आपण पाहायला गेला, खूप ताकदवर आहे. या बॉलला फील्ड केला बिडॉनला. डॉट बॉल खूप महत्त्वाचे आहे, जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर नाही येईल विकेट. हे चित्र, हे गणित आहे क्रिकेटचं. जी हाँ, अभी डॉट गेंदें ज़्यादा फेंकनी पड़ेगी गेंदबाजी के तौर पे सोमटने के गेंदबाजों को. ये गेंद फुलर लेन ड्राइव की ऑन साइड के ऊपर, खिलाड़ी गेंद के नीचे आया, लॉन्ग ऑन क्षेत्र में यह प्रेशर है. बात करें तो यश मालकर जहाँ 1 रन था वहाँ मिसफील्ड के कारण मिला ये शानदार चौवा. मी तर म्हणजे नशीब
मी वांजे टीमच्या बाजूने जवळ खूप पाहिल्या आजच्या रात्रीमध्ये. असं वाटलं होतं की मागच्या मॅचमध्ये देखील की टीम आता हारायच्या अगदी आपण पाहिला परावाच्या अगदी जवळ आले. त्या ठिकाणी अगदी नशिबाच्या धावा त्यांच्यासाठी आल्या आणि चित्र पाहिलं तो चौकार आला. फ्लोईंग स्लॉक स्वीपचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. नियम क्रमांक 22चा वापर करण्यात आला आणि व्हाईट बॉल. यस रियू, या रियूने आपण पाहिला खूप सारा वेल. ज्ञानेश्वर तर पहिले रियू नव्हते तेव्हा वेल देखील वाचला जात होता, पण तो रेफर केला. यस द्वारकानाथ चौरगे सर या ठिकाणी चेक करतील. व्हाईटसाठी रेफर बॉलिंग टीमचा हा रियू. अंपायर आहे का? पंचांचा Yes. रिव्ह्यू आहे. माफ करा. इट्स फेअर डिलिव्हरी, सिंपल डिसिजन होता. षटक संपलाय या ठिकाणी आपण पाहायला गेला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुनील पोपीट यांनी धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये 13 धावा. 21चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 12 चेंडू करायच्यात. 9 धावसंख्याचा पाठलाग. पहिले रिव्ह्यू नव्हते, 12 चेंडू 9ची गरज आहे. परंतु ज्ञानेश्वर तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करा, कारण पहिल्यांदाच आमची गत मित्र म्हणून आमचं भाग्य आहे की तुमच्यासमोर समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळते. परंतु पहिले रिव्ह्यू नव्हते, लाईव्ह नव्हतं का. आत्ताच्या क्रिकेटमध्ये आणि पहिलेच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे, डिफरन्स? यहाँ से यश बात करे जो अपने बात यहाँ से छेड़े. गेंदबाजी के तौर पे गेंदबाज तैयार है. यहाँ से अविनाश मुंडे की गेंद 4 रन की थी. गेंद को ड्राइव किया, गेंद गई शॉट लॉन्ग ऑफ क्षेत्र में. 1 रन मिला. 1 रन के साथ टोटल की बात करें तो टोटल 14 के ऊपर आ चुका है. आपने जो बात छेड़ी कि पहले 4-5 साल अगर आप पीछे जाओ तो तभी जो DRS जो सिस्टम था वो नहीं था, लाइव नहीं थे. मगर तभी का क्रिकेट और अभी का क्रिकेट में एक ही मैं कहूँगा कि डिफरेंस है कि तभी क्वालिटी वाले क्रिकेट नहीं होते थे. अभी क्वालिटी वाले क्रिकेट हमेशा हम देखते हैं कि खिलाड़ियों के माध्यम से खेले जाते हैं. और इस बीच ये मिला है सिंगल से टोटल 1 से बढ़ता हुआ 15 के ऊपर आ चुका है. अभी एक ब्रेक थ्रू जैसे आपने कहा कि मिलना चाहिए सोमजा 11 सोमटने के गेंदबाजों को, और जैसे हमने कहा वैसे ब्रेक थ्रू मिला. क्लीन बोल्ड हो चुके बल्लेबाज टीम वाउंजे को यहाँ से लगता हुआ ये पहला झटका. और अभी ये टोटल 15, आपने जैसे कहा कि 21 रन चाहिए तो ऐसा नहीं कहेंगे कि औपचारिकता बची है. उतनी तगड़ी गेंदबाजी कर सकते हैं सोमटने के गेंदबाज, और करनी ही चाहिए क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है, गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल जो क्रिकेट जिसे कहा जाता है. हमेशा आपको आखिरी वक्त तक लड़ना होता है क्रिकेट के अंदर, तब जाके आप जीत के द्वार के ऊपर दस्तक दे सकते हैं. ऐसे में अविनाश मुंडे का आर्यन पाटिल ये निर्णायक ओवर है इस मैच का. इस ओवर में अगर एक और विकेट आता है टीम सोमजाई सोमटने के लिए तो इस मॅच में यश जीवित रहेगी टीम सोमटणे. हां नक्कीच. अजून डॉट बॉल आले, ब्रेक थ्रू आले तर नक्कीच आपण पाहायला गेला मॅचमध्ये जिवंत राहील, मॅचमध्ये पकड बनवली जाईल. ते प्रयत्न करावे लागतील. आता परेश पाटील यावर दाखल झाले इनॅट नंबर 3 वरती. ही पोझिशन खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. 15 धावा धावफलकामध्ये अजूनही आपण पाहायला गेला अवघ्या गरज असेल फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येची. 7 धावा परंतु कठीण करावे लागतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सोपं काहीच नाही आहे. दैनंदिन जीवन देखील पाहिलं, दररोज 8 तास अगदी आपण पाहायला मरावं लागतं. 4 पैसे तेव्हा हातात येतात, त्यामुळे या 7 धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गेंदबाज इस बार गेंद ड्राइव किया ऑन साइड के ऊपर, कलाइयों के माध्यम से हल्के हाथों से, जिसे सॉफ्ट हैंडेड कहा जाता है टेनिस में. यहाँ से दूसरा रन खतरे में था और आपसी तालमेल में गलती हुई. इस कारण बल्लेबाजी की बात करें तो बल्लेबाज परेश पाटिल यहाँ से बीच मैदान से बाहर. ये दूसरा झटका लगा टीम वाउंजे को. यश इस मैच की अगर हम बात करें ना तो जो 6 रन चाहिए अभी आने वाली गेंदों में, इस 6 रनों को रोकना होगा सोमजाई 11 सोमटने के गेंदबाजों को. मगर अपोजिट जो टीम है वाउंजा टीम, उनके पास सोचने कैपेबल बल्लेबाज है, कैपेसिटी वाले बल्लेबाज है कि इस रनों को आसानी के साथ वो बना सकते हैं इस मैच के अंदर. अभी गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है. आर्यन पाटिल 4 यानी 8 गेंदे है और 6 की जरूरत है यश. ये 2 गेंदे इस मुकाबले की निर्णायक होगी. गेंदबाज अविनाश मुंडे की अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी. ये गेंद यहाँ से लेग स्तंभ को छोड़ती हुई वाइड का इशारा. अतिरिक्त रन संख्या से टोटल 1 से बढ़ता हुआ 17 रन.
22 रन बनाने हैं टीम वाउंजे को। 8 गेंदे और 5 की तलाश है इस मैच के अंदर। आखिरी वक्त तक लड़ना होगा इस मैदान में टीम सोमजा 11 सोमण्णे के गेंदबाजों को। बैकफुट के ऊपर जाके पंच करने का प्रयास था, पॉइंट और कवर के ऊपर से बल्ले गेंद का संपर्क हुआ नहीं। गेंद आई डॉट डॉट के साथ। टोटल की बात करें तो टोटल 17 के ऊपर आ चुका है। 7 गेंदे अंतिम है आर्यन पाटिल और जीत के लिए 5 की जरूरत है। 5 रन 7 गेंदे 5, ये समीकरण बीच मैदान के अंदर। ये गेंद उठाने की कोशिश, यहाँ से थर्ड स्लीप और गली के बीच में इस गेंद को फील्ड किया। 1 रन मिला। दूसरी की कोशिश थी, ये क्या किया, हाथ में क्यों रखा गेंद को, ये देखेगा जाए। एक था यश, वहां मिले ये 3 रन बीच मैदान के अंदर। अब ये 2 अंपायर से जरूर एक दूसरे के साथ सलाह मशवरा करेंगे कितने रन यहाँ पे मिले, 2 मिले या फिर 3 मिले, ये हमें बताएंगे। क्योंकि ये टेनिस क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, जब तक कि अंपायर डिसिजन नहीं देते हम कुछ नाही बोल सकते यश मालकर। हा नक्कीच, जोपर्यंत आतून डिसिजन येत नाही तोपर्यंत आपण सांगतील, कारण आम्हाला देखील माहिती आहे 3 धावा आहेत, परंतु कितने रन है? 3 रन है इस बीच। कारण हायकोर्टातून जोपर्यंत मंजूर होत नाही ना तोपर्यंत इथून सांगणं कठीण आहे। जोपर्यंत हायकोर्ट सांगत नाही की 3 धावा आहेत तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही। हा नियम आहे, आपले देखील नियम बरेचसे आहेत। टोटल इस 3 के साथ विलाजी पाटिल जो है काफी खुश है, चेहरे के ऊपर उनके मुस्कान है। और क्यों ना हो, क्योंकि शेखर अभी महज 2 की जरूरत है। उन्हें पता है कि अगर इस मुकाबले को हम जीते तो जो सुजीत मोरे जो 6 चमचमाती हुई ट्रॉफी हमें देख रही है, एक ट्रॉफी की हकदार बनेगी वाउंजा टीम। यस, प्रतियोगिता 2 धावसंख्येची अद्यापही गरज आहे, परंतु विलासदादा पाटील म्हटलं की आधी स्पोर्टिव्हलीची सुरुवात केली होती। ओपनिंगला आपण त्यांना पाहत होतो, परंतु आता 7व्या 8व्या 9व्या क्रमांकावरती त्यांना पाहतो। ही सर्व माहिती जितदादा गोंधली या ठिकाणी आमच्यापर्यंत पुरवतात। 2 ते रन सांगतायत चांगले व्यक्तिमत्व आहे, ते काहीच बोलणार नाहीयेत। इस बीच गेंदबाजी करेंगे गेंदबाज अमोल गोरी के गेंद बैकफुट पंच किया और यहाँ से फील्डर को बीट किया। गेंद गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। ये विनिंग चौवा